नमस्ते सर्वांना, जय जिजाऊ, जय शिवराय. तर स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललेलं बाहेर. तर पोरं बाहेर जायला किती एक्सायटेड आहेत बघा. बाहेर येऊन आधीच थांबलेत. तर आमचं लॉक बशीन झालतं. तर आमच्या ह्यांचं चालू होतं लॉक बसवायचं. शेवटी काही बसलं नाही, बाजूच्यांचं घेऊन घातलं. बाहेर जाऊन आलं तर मला खिचडी बनवायची आहे. स्वर आणि श्री काय घेऊन आलेत बघा. स्वर दाखव काय घेऊन आली. त्यांचे पप्पा तिला काढून द्याले. आमचे श्रीचे अरे आणल्या मोडून पण टाकला भैया तू. आता जस्ट आलाय आणि मोडून पण टाकला या गाडीला. तुला कोण घेऊन दिला गाडी ही. मी काय करू, पप्पा करतेच जा. ते हलवायला लागते वाटतं बहुशः. हा ते नुसतं बुडवून घ्यायचं मग ते करायचं. हा आता करा बघ. चला गरम गरम खिचडी बनवूया. बाहेर थोडं स्नॅक्स खाऊन आलंय त्याच्यामुळे ना भुका नाही येत. मग म्हटलं गरम गरम खिचडी बनवावं. भुका नाही म्हणून झोपलं ना परत आणि भुका लागते. मग तवा उठून करायचं माझ्या हातून होत नाही. म्हणून म्हटलं की आता चला करूया खिचडी. तर लसूण मी आधीच चिरून म्हणजे सोलून ठेवलेलं. तर चला आम्ही खिचडीची तयारी करते. आज काहीतरी नवीन लुक केलेले आहे. खिचडी बनवण्यासाठी एक छोटा टमॅटो, परत त्यातला अर्धा बटाटा घालणार आहे आणि कांदा, मिरची आणि इथं लसूण सोलून ठेवलेले आहे. तर चला चिरून घेऊया. परत मिरची थोडंच घालतो का तर पोरं खातात माझी. आणि लसूण, बटाटो आणि फुलगोबी आणि कांदा. तर तुम्हाला जे जे हवं ती भाजी घालायची. पहिला मी त्याच्यात तेल घालते. तर मी सर्व भाज्या घालून घेतले. ते मस्तपैकी त्याच्यात मसाला घालून ना शिजायला ठेवायचं. हा किती भाजी. थोडं तिच्यात हळद घातलेली आहे आणि थोडं ना गरम मसाला आणि परत थोडी धनिया पावडर घालूया त्याच्यात. हा श्रावण चालू आहे, चिकन नाहीये, खिचडी बनवालो. तर धनिया पावडर, तर ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि धुवून घेतलेले आहे. त्याच्यात ना तुरीची डाळ, परत मटकी आणि तांदूळ तुम्हाला जे आवडतं ते घालून घ्यायचं. आणि ते मसाले छान शिजल्यानंतर ना तांदूळ घालून घ्यायचं आणि तांदूळ थोडं भाजून घेतो. मग ते तांदूळ थोडं भाजायला सोडल्यानंतर ना त्यात पाणी घालायचं, मीठ घालायचं. मग काय 2-3 शिटी मारलं खिचडी रेडी. माझा नवरा व्हिडिओ करायलाय बरं का. श्रीच्या पप्पाचं काय चालू आहे बघा. श्री मोडतो, त्यांचा पप्पा जोडून देतो. हो ना श्री. फायनली खिचडी शिजली तर मी त्यांना सर्व करत होते. तर खूप छान वास सुटलेला आणि पोरं पण जेवायला बसलेले. तर मी सर्वांना वाढून देत होते. हे पण फ्रेश होऊन येत होतं जेवायला.
तर चला यांचं रिॲक्शन विचारूया कसं आहे ते. तर माझ्या नवऱ्याची रिॲक्शन विचारूया कसं झालं आहे. काय पाहिजे तुला? चारू गप चारतो. हा कसं झाले हो खिचडी? असं तर सिम्बॉल तर द्या. थँक्यू. भैया कसं झालंय? भैया सांग. नमस्ते सर्वांना. आजचा दिवस ना खूप म्हणजे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. का तर आज माझ्या मोठ्या मुलगीचा बड्डे आहे. आम्ही सेलिब्रेशन पण करणार आहे संध्याकाळी. तर आत्ता उठल्या तिला विश पण नाही केलं मी, म्हणजे स्टेटस पण ठेवलं आहे पण विश नाही केलं. तर चला तुमच्यासोबत करून घेईन आणि सेलिब्रेशन पण करणार आहे. माहीत नाही ह्या ब्लॉगमध्ये टाकीन किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये टाकीन, पण टाकीन. तर चला तुम्ही पण आमच्या हॅपीनेसमध्ये भाग व्हा. तर मी तुमच्यासोबत शेअर करेन तिची बड्डे सेलिब्रेशन. तर काय मोठं नाही घालणार, छोटंसं घालणार आहे बड्डे सेलिब्रेशन. तरी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवीन. हॅपी बर्थडे बाळा. हात कोण देणार? तर चला हे ब्लॉग इथंच संपूया. तर आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील ते म्हणजे तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग. तर नक्की चुकू नका, नक्की बघा. खूप छान असणार आहे, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला अनेक भेटू अधिक नवीन ब्लॉगमध्ये. तर असंच ब्लॉग बनवत जाईन, तुमचा सपोर्ट असू द्या. तर श्री बाय करताना बाय कर. हां बाय. हां तर चला बाय. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अनेक नवीन ब्लॉगमध्ये.